छगन भुजबळांचा मोठा घोटाळा उघड. आताची सर्वात मोठी बातमी. कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणात मूळ याचिकाकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर सर्व आरोपींना नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र आता छगन भुजबळ पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्यासह इतर सर्व आरोपींना उच्च न्यायालयाच्या वतीने नोटीस जारी करण्यात आली आहे. यासंबंधी 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेल्या नोटीसमध्ये देण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे देखील नाव या प्रकरणात आहेत. त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी निर्दोष मुक्त करण्यात आले होते. या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीशांनी पुराव्याकडे दुर्लक्ष करून भुजबळ यांना दिलासा दिला असल्याचा आरोप अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आला आहे. 2021 मध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने ठराविक आरोपींची मुक्तता केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना विविध कंत्राटाच्या माध्यमातून भुजबळ कुटुंबियाच्या कंपन्यांच्या नावावर रोख रकमेच्या स्वरूपात लाच मिळाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावेळी अंजली दमानिया या आम आदमी पक्षामध्ये काम करत होत्या. त्यात महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर ईडीच्या वतीने देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. यावर तुम्हाला काय वाटतं? छगन भुजबळ खरंच अडचणीत येणार का? यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.